रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं तर. मित्रांनो, जर महाराष्ट्रामध्ये जवळपास 32% असणारा मराठा समाज ओबीसी मध्ये, तेही 50%च्या आतमध्ये जर आला तर ओबीसीवर किती मोठा अन्याय होईल याचा कधी विचार केला आहे का? मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत माझे 200च्या वर व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी समतेची मांडणी करत आहे. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची मांडणी करत आहे. आणि अशा विचारांची मांडणी करत असताना जर मीच असं म्हणत असेल की संख्येने जवळपास 32% असणारा मराठा समाज 50%च्या आत ओबीसी मध्ये कसा टाकायचा? मित्रांनो, सहज रीतीने हे कोणालाही जर सांगितलं तर हे चूक वाटेल. चूक यामुळे वाटेल मित्रांनो, कारण अनेक जणांचा अभ्यास नसतो आणि हा अभ्यास नसल्यामुळे असं कन्फ्युजन निर्माण होतं. आणि या कन्फ्युजनचाच तोटा आतापर्यंत मराठा समाजाला झालेला आहे. नुसता तोटाच झालेला नाही तर पार मराठा समाजाची वाट लागलेली आहे. ती कशी वाट लागली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, माझे एक मित्र आहेत, प्राध्यापक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याला कसलाही विरोध नाही, पण तुम्ही आरक्षण 50%च्या वर घ्या, अगोदरच आम्हाला आरक्षण कमी आहे. मित्रांनो, खरंच जर त्या प्राध्यापकावर जर अन्याय होत असेल तर अशा अन्यायाचा विरोध हा झालाच पाहिजे. परंतु खरंच असा अन्याय होत आहे का हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. आणि हे तपासून पाहताना कायद्याच्या दृष्टीने, संविधानिक दृष्टीने तपासून पाहिलं पाहिजे. मित्रांनो, संविधानिक दृष्ट्या SC STंना दिलेलं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असतं. त्यांची जितकी लोकसंख्या तितकं त्यांना आरक्षण दिलं जातं. आणि ज्या इतर मागास जाती आहेत त्याला ओबीसी म्हणतो. या ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देताना हे लोकसंख्येच्या 50% एवढं दिलं जातं. मित्रांनो, हे साधं गणित समजून घ्या की जे पहिलीच्या दुसरीच्या अंगणवाडीच्या मुलाला सुद्धा सहज समजल. महाराष्ट्रामध्ये ओबीसींना 32% आरक्षण आहे. याचा अर्थ ओबीसींची संख्या ही 64% आहे. आणि मित्रांनो, ओबीसींची संख्या ही जर 64% असेल, त्यामध्ये 20% SC आणि STंचे ॲड करा, म्हणजे 64 आणि 10 74 आणि 10 84. मुस्लिम समाज 12%, 84 आणि 10 94 आणि 2 96. ब्राह्मण समाज 3 3.5%, म्हणजे 99 99.5%. इतर समाज 2%. जवळपास हे 100%च्या आसपास गणित जुळून येतं. मग या गणितामध्ये जर महाराष्ट्राची लोकसंख्या जर पूर्ण होत असेल तर मग या लोकसंख्येतून मराठा समाज कुठं गायब झाला? जर मराठा समाज गायब झालेला आहे तर मग मनोज जरांगे पाटलांच्या सभेला येणारे लाखो लोक कोण आहेत? मित्रांनो, याचं उत्तर माननीय एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत का? मित्रांनो, याचं उत्तर माननीय देवेंद्र फडणवीस देणार आहेत का? मित्रांनो, याचं उत्तर माननीय शरदचंद्र पवार देणार आहेत का? मित्रांनो, याचं उत्तर माननीय उद्धव ठाकरे देणार आहेत का? मित्रांनो, याचं उत्तर माननीय छगन भुजबळ किंवा विजय वडेवंटीवार, नाना पटोले देणार आहेत का? हा प्रश्न यामुळे विचारत आहे मित्रांनो, कारण या सर्वांनी या आरक्षणाला विरोध केलेला आहे. मित्रांनो, जे गणित पहिलीच्या मुलाला येतं ते गणित जर या लोकांना जर समजत नसेल, याचा अर्थ यांना हे समजून घ्यायचं नाही. आणि मित्रांनो, ही सर्व माणसे संविधानिक पदावर बसलेली आहेत. संविधानिक पदावर बसलेल्या माणसांना जर संविधानिक गणित मान्य नसेल तर, आणि विशेष म्हणजे मित्रांनो, मराठ्यांचं मागासलेपण हे वेगवेगळ्या आयोगाने सिद्ध झालेलं आहे. बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल, गायकवाड आयोग असेल, या सर्व आयोगांनी मराठ्यांचं मागासलेपण हे सिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर मराठा आणि कुणबी हे दोनही एकच आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी इतकं स्पष्ट असतानाही हा होणारा मराठ्यांवरचा अन्याय त्या माझ्या प्राध्यापक मित्राला का दिसत नाही? आणि मित्रांनो, वरतून तो प्राध्यापक मित्र काय म्हणतो की आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानणारे लोक आहोत.
मित्रांनो, यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. मित्रांनो, स्वतः महात्मा फुलेंनी मराठ्यांना ओबीसी म्हटलेलं आहे. मित्रांनो, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा राजा म्हटलेला आहे. कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे, म्हणजे कुणब्यांचा राजा म्हटलेला आहे. त्याच महात्मा फुलेंनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू म्हटलेला आहे. म्हणजे महात्मा फुले ही मांडणी करतात की छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे कुणबी आहेत. कुणबी आहेत अर्थात ओबीसी आहेत. महात्मा फुलेंनी जी शूद्रातिशूद्र मांडणी केली ती ओबीसी आणि एससी आणि एसटी या प्रवर्गासाठी केलेली आहे. आणि त्या आधारेच संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आचरण हे महामानवांच्या विरुद्ध विचाराचं करायचं आणि फक्त त्यांचा जयघोष करायचा, फक्त त्यांचं नाव घ्यायचं आणि वरतून म्हणायचं आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानणारी माणसं आहोत. मित्रांनो, जगाच्या पाठीवरील कोणतीही न्यायव्यवस्था असेल त्या प्रत्येक कोर्टामध्ये जर हा प्रश्न मांडला आणि त्या न्यायाधीशाला जर पहिलीच्या मुलाप्रमाणे जर गणित येत असेल तर तो न्यायाधीश स्पष्टपणे सांगेल की मराठा समाज हा या 64% आतमध्येच आहे किंवा जे एकूण जे आरक्षण 52% आहे, 50% आहे त्याच्या आतमध्येच आहे. तुम्ही जर गावखेड्यामध्ये जर राहत असाल तर गावखेड्यामध्ये अशी 4-2 प्रकरणं असतात की एखाद्या जमिनीवर 2-3 जणांचं नाव असतं सातबाऱ्यावर, त्या 2-3 जणांचा अधिकार असतो, परंतु कब्जा मात्र एकानीच केलेला असतो किंवा दोघांनी केलेला असतो आणि एकाला बाजूला टाकलेलं असतं आणि तो बिचारा कोर्टामध्ये चक्रा मारू मारू परेशान होऊन जातो. अशी अवस्था मराठ्यांची या लोकांनी केलेली आहे. मित्रांनो, आता हे चुकीचं गणित मांडणारे सुद्धा प्रस्थापित मराठा नेते आहेत. वास्तविक आम्ही त्यांना मराठा म्हणणार नाहीत, कारण त्यांनी मराठा ही जात केव्हाच सोडलेली आहे. मग मित्रांनो, तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांसमोर दुसरा पर्याय काय उरतो? आणि तो पर्याय निर्माण करण्याचं काम माननीय मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. त्यांनी हा प्रश्न इमानदारीने लावून धरलेला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरलेला आहे. म्हणजे मराठ्यांच्या हक्काचं, न्यायाचं जे आरक्षण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना अगोदर ऑलरेडी दिलेलं आहे, कृषीरत्न माननीय पंजाबराव देशमुख यांनी दिलेलं आहे, जे आरक्षण स्वतः महात्मा फुले मान्य करतात, ते मराठ्यांच्या हिस्साचं आरक्षण जर दुसरे लोक खात असतील, एवढं खाऊनही जर त्यांच्या मनामध्ये जर असूया असेल तर या प्रवृत्तीला काय म्हणायचं मित्रांनो? आणि अशी प्रवृत्ती असणारे लोक हे समाजामध्ये थोडे आहेत, कारण आम्ही गावगाड्यामध्ये राहतो आणि या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की आता हे आरक्षण मराठ्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वसामान्य इतर जो ओबीसी वर्ग आहे तो आज मराठ्यांच्या सोबत आहे. परंतु हा प्रस्थापित वर्ग आणि या प्रस्थापित वर्गावर दबाव टाकणारा जो माझा मित्र आहे प्राध्यापक, त्याच्यासारखे जे 4-2 लोक आहेत, हे 4-2 लोक स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी समजतात, परंतु त्यांचे विचार मात्र पार पायदळी तुडवतात. त्यामुळेच मित्रांनो, हे लक्षात ठेवा की आता आपण आरक्षण घेणारच आहोत आणि सरकारला ते द्यावंच लागेल, कारण आता हे गणित सर्व मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याबद्दल माननीय मनोज जरांगे पाटलांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्याबद्दल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, कारण या सर्वांनी मराठा आरक्षणाची मांडणी करून ठेवलेली आहे. या प्रस्थापित नेत्यांनी आतापर्यंत या समाजाला वंचित करून ठेवलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांनो, लक्षात ठेवा, तुम्ही वंचित आहात, यावर विचार करा. मित्रांनो, आजच्या पुरतं तुर्तास एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.